नमस्कार मंडळी, मी विजय निकम स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आम्ही आलो बोरिवलीला नॅशनल पार्कला. बोललो सगळी घरातली माणसं होते आणि आमच्या गावचा दादा आहे, त्याचा बड्डे होता. बोला जाऊया, घरातली माणसं पण जरा कंटाळलेली, ताई वगैरे आमच्या आहेत त्या. बोला जाऊया, इकडची व्हिडिओ करायची नव्हती मुंबईची, पण बोलतो एकदा ट्राय मारूया किती प्रतिसाद भेटतो आहे मुंबईच्या व्हिडिओला. तर आता बघूया इकडचं नॅशनल पार्कचा काय काय व्ह्यू भेटतो बघायला आपल्याला. आम्ही तिकीट काढून आलो आहे, 100 प्रत्येकाची तिकीट आहे. आम्ही 11 जण आहोत. आमचं 1100 रुपये जातात आणि बस घेतली नाही कारण बसला लाईन खूप होती. असो, दाखवतो कोण कोण सोबत आले आमच्या. आपला श्रवण पण आला आहे आणि हे बघा इकडे हा गणेश आहे, तेजस, ऋषभ तर माहितीच आहे, हा बाबांचा धोनीचा, आणि याचा बड्डे आहे. म्हणजे सनाताई अजून तिकडे मंडळी आहेत. तर आम्ही आता पितोय लिंबू सरबत. काय नाही रे, दिवस बरबाद आहे, दिवस बरबाद केला आहे. श्रवण, तू श्रवणला जायचं तर बसली पण नाही भेटलं जायला, लाईन खूप होती. मला चालत जायला पण चालत, पण हे आमची जी स्पीड बघून ना इथं म्हणजे जिथं पोहोचू आपली स्पीड जास्त आहे, ह्यांची स्पीड कमी आहे. आणि ही 34 किलोमीटर चालू शकते बोलते. 500 मीटर लगेच जमते आणि 34 किलोमीटर चालते. असं आता ज्यूस पिऊया, बघूया किती एनर्जी येते. म्हणजे बोलायला गेलो तर तोंड लबा चालतो पण पाय चालत नाही. असं आता लिंबू पाणी पिऊन बघूया आता किती एनर्जी येते. जरा मस्तपैकी लिंबू सरबत आलाय, आता पितोय. फक्त लिंबू सरबत पिण्यासाठी आम्ही इकडे आलोय, आम्ही पुढपर्यंत पोहोचणार नाही. कसं आहे अजून पियालो नाही ते तसं काय नाही, एनर्जी भेटत. हेच पिऊन आपल्याला परत जायचं आहे, पुढपर्यंत आपल्याला जायला भेटणार नाही. ठीक आहे, थोडीशी एनर्जी भेटते आम्हाला, भेटते यांना काय भेटणार नाही. हे काय लवकर चालणार नाहीत. एक कालचा सीन सांगितलास काय बटली तर कोणता? 34 किलोमीटर सांग. सांगू, चल पुढे चल, पुढे चल, पुढे चल. तुमचा कालचा काय 30 किलोमीटर? नाही, 32 ना? कालचा नाही, संडे सॅटर्डे सॅटर्डेचा 32 किलोमीटर ना की 34? 34. 34 काय झालं, किलोमीटरचं. बर्थडेची पार्टी देत होतो आणि काय कुठला तो मिलन सबवे तिथे यायचा होता. आणि काय आम्ही रिक्षाने आलो, मी विजय आणि ती दोघं जण होतो, बाकी एक पुढे होते, तेजाच कामावर ना आला. मग मालती आणि प्राजक्ता हे दोघं सोबत होते ना. आणि मग नंतरला हे येताना यांनी काय मिलन सबवे बोललं, ती आजी त्यांना सोडायला गेली त्यांना. आणि मग नंतर ते सोडून मिलन सभेचे ना, मग त्यांना असं वाटलं की तिला मेन मिलन सभे जर सिग्नल होतं तिकडे यायचं होतं, पण ती नंतर तिथं पुढे गेली आणि नंतर रिटर्न. आणि आपण बोललो ना तुला लोकेशन सगळं पाठवलं. आणि मग नंतर ही फक्त अर्धा तास चालत आली, 32 किलोमीटर, 34 किलोमीटर, सॉरी मिनिटच, 34 मिनिटं. तिला बोलायचं मिनिटं, पण ती बोलते किलोमीटर. आणि किलोमीटर किती झाला माहिती आहे काय? काय तिला किलोमीटर माहिती नाही, पण तिने असं पण, अरे एकदा बोललं ठीक आहे, एकदा चुकलं. आता समज ना, ती मिनिटाला किलोमीटर बोलायचं, एकदा चुकली की ती 4 वेळा चुकली, नॉन स्टॉप 4 वेळा. आम्हाला बोलते ती की तुम्ही चुकीचं बोलताय, तुम्ही मीटर बोलताय, किलोमीटर मी चालत आली बोलते. किलोमीटर दाखवली किलोमीटर वाली, हे बघा किलोमीटर वाली. त्यांचं खायचं चालू आहे, हे बघा. हीच ती, आता मी किलोमीटर चालणार हीच ती किलोमीटर तिथं पोहोचणार नाही. ना आम्ही पोहोचणार आहे. लोक बी पॉझिटिव्ह विचार करतात, कसं चालायला लागतो. बी पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, सॉरी. चला आता पुढचा प्रवास सुरू करू. एक मिनिट, एक पुढे कामाला आहे. आता बी आपण आता नेगेटिव्ह बोलतो ना, ती बोलते तुम्ही पॉझिटिव्ह बोलताय. मगाचपासून तिचा ग्रह वेगळा आहे, आपला ग्रह वेगळा आहे. आपण पुढच्या रस्त्याला चालू. चला, आपलं काय अवघड आहे. तुला ग्रामरची पण इथं टाइमपास घालवत मला वाटतंय गणेश बामने. जे टाइमपास करते तुझ्यावर काय विचार आहे?
हे तुम्ही पुढे जा कारण तुम्ही लेट जाणार. पुढं चल चाल पुढे. हे चाल लवकर. असं समोर समोर चालता. मला पाऊस तर भेटत नाही. पावसाचा एवढा आठ बघतोय मी कधीपासून. इथं नल आहे. आता ह्याचं समाधान मानावं लागेल. आता पाणी बघा. नाही एवढा उडाला नाही. थोडासा मागाशी उडाला. आमचा करतोय त्याला मजा येते. इकडं फिरायला वगैरे आणले ना. ट्रेन पण आहे. पटरी आहे ती. इथं ट्रेन जाते पूर्ण दाखवायला. सर आपण जाऊया पटरीवर. सावकाश ट्रेन येला उडून जाणार. बघा शाहरुख खान. तर मंडळी ट्रेन आली आपली. ही सर्व पूर्ण नॅशनल पार्कला फिरवते. आणि आतमध्ये माणसं आहेत. जे आपली जुनी लोकल असते ना तिचा पूर्ण इंजिन आहे. मस्तपैकी ट्रेन गेली बघा. आपलं मस्तपैकी फोटोशूट झालंय ट्रेनच्या तिकडे पटरीवर. तसे काढलेत फोटो. जीवावरती फोटो काढलेत. बाकीच्यांना पाठवले थोडा मुलींना पुढे. आणि ते स्लो चालणार आहेत. नाही तर त्यांचाच फोटो जास्त येते. नाही तर काय ते एकदा तरी फोटो पण- काढायला लागला तर भेंडी थांबत नाही. मुली माहिती तशा फोटो काढतात. एका पोजवर 10-12 हा फोटो काढायला सांगतात. वरती 10-12 फोटो. आमचं काय एक क्लिक केला संपला विषय. बस, बरोबर आहे. चल, टाकला. बघू आता. आपलं एक नंबर फोटो आला. चला आता पुढे त्याला पाठवले पुढे नशी पाठवले नाही तर मग आम्हाला अजून उशीर झाला असता. पुढे तर जा भेटणार नाही लास्टपर्यंत आम्हाला. रस्ते खतरनाक. तर आम्ही चालतोय. आणि जर पाऊस आला असता ना पाऊस तर इकडचा व्ह्यू एक नंबर दिसला असता. पण खरी मजा तिथं पावसाळी येते कारण की मी पावसाळी आलेलो तर त्या कारणाने. पावसाची मजा आहे ना पूर्ण हिरवा रान. शेकडी पण मिळतात इकडे. मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही पावसाळीच्या कारण की उन्हाळी एवढी मजा नाही पण जी पावसाळी हिरवळ प्लस इकडे आणि जर- धबधबे पण आहे. जर घरी बसून काढला असं उन्हाला मध्ये आणि तुम्हाला थोडी सावली पाहिजे असेल गावासारखी व्ह्यू गाव टाईप व्ह्यू तर तुम्ही उन्हाळ्यात पण इकडे येऊ शकता. खूप चांगली जागा आहे फिरण्यासाठी. आणि थोडी मजा पण येते. जे बोरिवलीमध्ये राहत असेल त्यांना ते का असं एकदम वेगळंच फील वेगळीच वाटत असेल. आपल्या कसा जीव जवळ आहे हा तर आपल्याला कंटाळलं राहायला हा. इकडे यायला. जे जवळ बोरिवलीमध्ये आहेत ना ते पण इकडे कंटाळलं असते ते यायला. थोडे कंटाळत असतील. आणि प्लस पैसे पण आहेत त्याचे. हो त्यामुळं जास्त कोण जवळचे येत असेल. येत नसते ते पण विचारते काय रोज असो आपण आता पुढचा प्रवास चालू करू. ते कुठे पोचलेत काय माहिती. त्यांना पुढे वाटवले. हा ते एक लहान मुलगा आहे त्यांच्यासोबत तर ते पुढे गेले. असो चला आता पुढे जाऊ. तर म्हणले बघा कानेरी गुफा किती 5 किलोमीटर जायचं आम्हाला. लागला आम्हाला 1.5 तास. स्पीडने चाललो होतं. आणि हरिण बघा तिकडं. ती बघा दिसली इकडं. ते बघा दिसली हरिण. एक नंबर दिसते. ही मोठी आहे. कोणती ही बघ ही इकडेची आहे. तिलाच काढताय. ही मोठी आहे ती पुढे गेली ती एक पुढे गेली. एक लहान आहे आणि आणि एक पुढे गेली तिकडे. ओपन तरी फिरतोय. असो चला आपला टाइम होतोय. आपल्या पुढे जाऊया. लहान मुलांना दाखवाया ना. लहान वगैरे गावाला पण मुंबईला पण इकडे जेवढे फिरायला भेटेल तेवढे फिरू ना. तर आम्ही तरी पण 1.5 तास चालतोय. बघत बघत चालू आहे सर्व. गुफा बघतात. गुफा ती गुफा अजून येत नाही. तिला भरपूर टाईम आहे. आणि आमच्याकडे छोटे 2 मुलं आहेत.
ते काय चालत नाही, त्यांच्या मुलं ते बाकीचे ते पण चालत नाही. आणि ते श्रवण, तनू आणि मालती हे जाऊन पुढे बसतात एकदम. जाऊ द्या ना पुढे. आम्ही आमच्या इकडे फोटो काढले, ग्रुप फोटो. त्यांना कटाप, त्याला आपण ग्रुपमध्ये कटाप फोटो टाकले. पुढे भेटले तेव्हा काढू फोटो. इथे कानेरी गुहा 4 किलोमीटरला आहे. म्हणजे आम्ही आता फक्त 1 किलोमीटर चाललो एवढ्या स्पीडनी. आमची स्पीड महान आहे. स्पीड महान आहे. काय बोलायचं आता. आमच्याकडे छोटे छोटे मुलं आहेत ना. आणि हे बघा इकडे बसलेत, ते बघा दिसले श्रवण हे वगैरे आहेत. ते एवढे स्पीडमध्ये आले ना, त्यांना काय पाठच्यांची परवाच नाही. असो, जाऊ द्या ना पुढे. किती पुढे जाते, जाऊन किती पुढे जाणार तुम्ही. हे बघा, फोटो वगैरे काढले म्हणजे हे बघा, गेलो असतो पुढे. ह्या बटली मुलं थांबायला लागलाय मला. तुम्हाला समजत नाही. आपण सोबत आहो. सोबत तुम्ही हे तुमची चालायची स्पीड आहे, ही चालायची स्पीड आहे. पण एवढा. हे बघा इकडे फोटोशूटसाठी थांबलेत. आणि सर्वात आलशी इकडे बसले. ब्लॉग डिलीट मार, काय फायदाच नाही होणार आहे. मी डिलीट मारणार नाही, जेवढा चालतोय तेवढा ब्लॉग चालणार आहे. कारण आम्ही गेलो नाही गुफेपर्यंत तर श्रवणला आला राग. वाजले किती, काय वाजले किती, 4 वाजले. जायपर्यंत टाइम होईल. अरे आपण चालू रे, बाकीचे चालणार नाही कोण. कसं आहे माहिती आहे काय, आम्हाला जायचं गुफेपर्यंत जायचं होता, कानेरी गुफेपर्यंत. आम्हाला टाईम होईल तिकडं. लगेच आम्हाला 4:30पर्यंत पाठवतील रिटर्न. मग काय मजा येणार नाही. इकडची जी मजा होणार ती हे येणार आम्ही, ती पण मजा भेटणार नाही आम्हाला. पुन्हा आम्ही रिटर्न फिरलो आहे. पुढे जायचं होतं आपल्याला ना. पण आपल्या सगळा बघायचा होता पण नेक्स्ट टायमाला बघू आपण. मुले जरा गडबडी झाली निघण्यात. यावेळेस नॅशनल पार्क यावेळेस बघायला भेटणार नाही. पावसाळ्यात नक्की थोडी तिकडे मजा करू, ती पण राहील. नेक्स्ट टायमाला आम्ही पावसात येऊ, गाडी घेऊन येऊ, का वरती जाऊ. गाड्या घेऊन आलो तर सगळा सटासट फिरू. जो फिरायचा होता तो भेटला ना फिरायला. तिकडे तलाव आहे, तिकडे आपण मासा पकडू. तिकडे तलाव आहे, तिकडे बघू जरा तलाव. बोटी वगैरे पण आहे आहेत, ना? बघू गेलो तर. धबधबा पण आहे ना, हा धबधबा पण आहे ना. धबधबा तिकडे होती, त्या साईडला आहे, आता तिकडे तिकडे नाही. पण जाऊ आपण. नेक्स्ट टाइम मला जाऊ. आणि आमचा श्रवणचा मूड पूर्ण ऑफ झाला आहे, कारण त्या जायचं होतं तिकडे. श्रवण नाही आज ताकद नाही बोलू इकडे आणि तिकडे जायचं होता. पण आपण टायमिंगमध्ये जाऊ शकत नाही. टायमा मुलं नाही, माणसां मुले जाऊ नाही शकत. ते ठीक आहे, आपला टायमिंग कमी आहे. आपण सकाळी लवकर आलो असतं ना. सकाळी साल्यानं उठलाव तुम्ही 7 वाजता. आपलं ठरलं 2 तास प्लॅनिंगला. हा ठरला कधी, ठरला कधी, किती वाजता ठरला? रात्रभर. 10:30 ठरला. रात्रभर 10:30 ठरला आणि आपण निघालो 12 वाजता. मग आपण लाईट मारली, हा. तेव्हाच प्लॅनिंग केली असती तर 12 नसता झाला. आपण रात्रभर लुडो खेळलो, आपला अर्धा plan होता तास जायचा. टाइमपास केला. जायचा प्लॅन होता आपला, नव्हता ना. आम्हाला जायचा आमचा प्लॅन होता जूला, पण जूचा कॅन्सल केला. तिथे काय रोजचा आहे प्लॅन तो. रोज जातो कंटाळतो जाऊन जाऊन. मग असो, नेक्स्ट आम्हाला येऊ. पण तुझं मन आज दुखावलंय. माझं मन दुखवलाय म्हणजे मजबूत. तर ह्या मी- बटलीला नाही घेऊन येणार. मी आशा करतो की तुझं मन असं दुखी राहू दे. आपण आता जाऊ तलावाच्या इकडे जाऊ. बघूया तिकडे गेला काय- त्याला मागे. पुढे तलाव आहे एक, मी सांगतो तुला. ठीक तिकडे आहे, आपण सर. जरा बसू मस्तपैकी, थोडा आराम करू. चल तो तलाव तरी बघायला जेवढं भेटेल. तलाव दाखवून तेवढा दाखवू आपण. पण नशीब मी आता इकडे हरिण बिरिण तरी बघितली नाही. तुम्ही इकडे हरिण हे असं काय बघितलं नाही. इथे पण आहे. हा हरीण मी तुम्हाला दाखवतो, थांबा. हरीण ए थांबा ना, मला हात. 1 2 3 ही बघ किती जवळ दिसते. 4 5 जण आहेत. 5 मैत्रिणी आहेत, त्या फिरा आल्यात. नाही अजून काय खाल्लं नाही. वडापाव खाऊ. येताना हात तरी लावूया का. 5 नाही 6 जणी आहेत. काय बघू आता निघालो. आणि आता झाडं लावलेत, झाडाची कमतरता आहे. ए जाऊ नको आपण, तू खायला जा. 5 वाजता बंद होतो. चला असं त्यांना फिरू द्या बघा. आणि आपण आपल्या वाटचाली सुरुवात करूया. कारण आपल्याला उशीर होणार आहे. 5:30ला बंद होणार आहे नॅशनल पार्क. 5:30 फक्त निमित्त आहे, बंद ना. मंडळी हे बघा, इथे खेळतायत. इथेच बघा, आणि वरती आहे आंब्याचं झाड.
ह्या साईडला. आणि बघा आम्हाला आंबे एवढे भेटलेत मस्तपैकी, ह्यांचा सुगंध येतोय. हे केळटानीच पाडलेत हे बघा. ते अजून अभ्यास होतोय. खूप वरती आहेत केळटा. हा बोल. हा बघ इकडे लपलाय. हे असं आपल्याला 3 आंबे भेटतात. एक गाण्याकडे आहे आणि खाली पडलेत पिकलेले. हे वरनं पाडते सगळे केळटा. जे पिकलेत ते खात आहेत. चले बस झाले. 3 तर आपल्याला आंबे भेटलेत. काहीतरी फायदा झाला. गाण्याकडे काय हे बघा. तर वासावरनं समजतोय आंबा किती गोड आहे तो. आम्ही निघालो कोकणी आणि असा आंबा आम्ही काय सोडत नाही. भले ते केळटाने पाडू पण उचलणार आम्ही. ते कच्चे आहेत पण सुगंध एक नंबर आहे त्यांचा. सुगंधावरून आम्ही ओळखतो आंबा गोड आहे की नाही. तो भरपूर गोड आहे आंबा. तर मंडळी आम्ही आंबे आणलो. आता ह्यांचा रिॲक्शन बघा. आमची मंडळी पुढे गेलेत ना त्यांचं रिॲक्शन बघा. बोलले कुठनं आंबे आणलेत. ते ज्यूस पिते तिकडे. ज्यूस लिंबू सरबत पित आहेत. बघायचं आहे बघा. ते बघा इकडे लिंबू सरबत चालू आहे. ये कुठे गेली हे मालती कच्चे आहेत. चालेल आपण मसाला मीठ लावून खाऊया. पण आपल्या सुट्टीमध्ये टाकायला दे. माकडं मारून देतात. आम्ही उतरलो खाली. हे पिशवी टाक. तर आपण मस्त लिंबू सरबत पिऊ. इकडे मस्ती चालू आहे माकडांसोबत. तर हा इकडे मंकी बसले आणि बोलायला गेलं तर ही मंकीन बसली इकडे. तो कसं खातोय बघ. दोघांची नजर बघा. हे तू जाऊ नको. अहो मारू काय बापू. ए अबू मारू नको त्याला. तर आपला मस्तपैकी कोकण सरबत आलाय. मस्त आपण कोकण सरबत पिऊन घेऊ. थोडं थंड चिल्ड होऊ मस्तपैकी. तू का बघतोस तर श्रवण माझ्याकडे आगान बघताय कारण श्रवण आगावलाय. श्रवणने घेतलंय लिंबू सरबत आणि मी घेतो कोकण सरबत. श्रवण लिंबू सरबत कसं आहे. असं मस्त की आपला लिंबू सरबत पिऊन झालाय आणि थोडी इकडे विश्रांती घेतोय. मी गार्डनला जाऊ. आपण थोडंसं पुढे फिरू. थोडासा इकडे आराम करू. गार्डनमध्ये एंट्री करू. लहान मुलांना जरा खेळू द्या. तर आम्ही आता तलावावर जातोय. बघतोय त्यात पाणी किती आहे. थोडा फिरतो. तिकडे जायचं भेटला नाही. टायमिंग झालंय तसं 5 वाजता आले. काय बोलतोस. 4:30 वाजलेत. अर्धा 1 तास इथंच जरा थांबू. जरा मस्त वरती गार्डन आहे. पाणी बघूया आपण. अरे खोदकाम चालू आहे. अरे इथला पाणी पूर्ण आटलेला आहे. काहीच पाणी बाकी नाही. हे बघा थोडंसंच फक्त बाकी आहे. कारण इथं काम चालू आहे यांचं. तिकडे आहे. हा पाणी त्यासाठी आपण तो तलाव आहे पूर्ण. नाही अरे आहे पाणी काहीच नाही. मस्तपैकी आता आईस्क्रीम घेतोय. हे गावी मिळायचं आईस्क्रीम. आसूड बोलवतो आम्ही यांना. आणि या दोघांची मस्ती चालू आहे. 20 वाला एक आहे. मी नाही येणार. हे इकडे बघ. आईस्क्रीम घेतले आणि हे
हा बघा आईस्क्रीम ते हावरा आहे. हातात नको असा बी. हा. अरे हातात मागतो. खुश झालाय खुश झालाय. कशा बाबू हे तोंड बघा तोंड बघा. तू कसा आहे तू कसा आहे कसं आहे कसं आहे मस्त. हा. अरे तो खाली सगळा घालता आपला जिंकला होता. ते सर्व आईस्क्रीम खात आहेत. मिस्टर श्रवण आईस्क्रीम असा खाल्ला नाही काठी हातात आली राड्या. गावळ असं खायचो. आम्ही मस्तपैकी थोडासा फोटोशूट वगैरे केला. आता निघतो बाहेर जायला. बालून धान इडली वडा सकाळी घेऊन यायला पाहिजे. तर हे बघा सांबर म्हणजे काय असतं सांबार मध्ये इडलीचा वडा टाकून ठेवला. कोणाला माहिती ते प्राणी कोणते आहेत मी कमेंट करून सांगा. मला तर माहिती नाही. भेकर बोलतात काय ना. नाही भेकर छोटे असतात. आपल्याची माहिती नाही काय वेगळंच आहे प्राणी. भेकर आहे की सांबर आहे असं. जाऊ दे ना लोकांना जाऊ दे. तर मंडळी आम्ही आलो होतो विले पार्लेमध्ये. आजची व्हिडिओ नव्हती बनवायची बोल मुंबईची व्हिडिओ काढू दे काढली आहे. जर व्हिडिओ आवडली असेल तर सांगा. तसे आम्हाला पुढची व्हिडिओ बनायला मुंबईमधली मुंबईमध्ये ब्लॉग चालू करतो. चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.